तमालपत्र हे आपण नेहमीच्या जेवणात वापरतो. पुलाव, गरम मसाला याच्यात अगदी अगत्याने आपल्याला ते वापरायला लागतात. तसंच त्याचे काही औषधी गुण पण आहेत. आपल्या कोकणात बऱ्याचशा लोकांच्या घरी या तमालपत्राचं झाड असतं. तसंच आमच्याकडे पण तमालपत्राचं झाड आहे आणि माझ्या घरातलं तमालपत्र आता संपलेलं आहे, तर ते आणायला मी जाते. वरच्या बाजूला जवळच एक तमालपत्राचं झाड आहे. 2 मिनिटातच मी तिथे पोहोचेन. मस्त धुकं थंडी पडलेली आहे. आता छान झाडांना पालवी फुटेल. आंब्याच्या झाडांना देखील खूप छान आता फूट यायला सुरुवात होईल. हे छान हिरवगार दालचिनीचं झाड आहे. सुंदरशी पानं त्याचे आहेत. त्याला लागूनच चिकूचं झाड देखील आहे आणि त्या चिकूच्या झाडाने या झाडाला पण व्यापलंय. परडीभर माझी पानं काढून झाली.